नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञानातील 5व्या पाठाला सुरुवात केलेली आहे. सबस्टन्सेस इन सराउंडिंग्स अँड देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टी. सभोवतालचे पदार्थ आणि त्यांच्या अवस्था, त्यांचे गुणधर्म या पाठाची सुरुवात आपण केलेली आहे. लास्ट टाइम I told you about the changes of state of substances and doing some experiment of Kanpur and some the part of this chapter. मागच्या तासाला आपण पदार्थातील बदल, त्यांच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांमध्ये अवस्थांतर कसं होतं, चेंज ऑफ फिजिकल स्टेट. ज्यावेळी एखाद्या पदार्थाला आपण उष्णता देतो किंवा उष्णता काढून घेतो त्यावेळी त्या पदार्थाच्या अवस्थेमध्ये बदल होतात. स्थायू, द्रव आणि वायूंचे आकारमानानुसार फरक काय आहे, इथंपर्यंत आपण माहिती घेतलेली आहे. आता आपण पाहणार आहोत पदार्थाचे तापमान आणि तापमापी. द टेम्परेचर ऑफ द सबस्टन्सेस अँड अ थर्मामीटर. आपण बघितलं पदार्थाला उष्णता दिली किंवा पदार्थाची उष्णता काढून घेतली तर त्यांचं अवस्थांतर होतं, म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो. उदाहरणार्थ बर्फाला आपण उष्णता दिली, बर्फ हा स्थायू आहे, त्याला उष्णता दिली की त्याचं पाणी होतं, म्हणजे द्रवरूपामध्ये जातो. पाण्याला उष्णता दिली तर पाणी उकळून त्याची वाफ तयार होते, म्हणजे वायू अवस्थेमध्ये जातं. यालाच पदार्थाचे अवस्थांतर असे आपण म्हणतो. द चेंज इन सबस्टन्सेस ऑफ देअर स्टेट. आता आपण बघणार आहोत तापमान आणि तापमापी. म्हणजे पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो, म्हणजे तापतो. आता आपण समजा पाणी तापवायला ठेवलं तर आपण पाणी तापलं आहे कसं बघतो, त्यामध्ये हळूच असं बोट घालून बघतो किती तापलं आहे. त्याचा अंदाज घेऊन आपण पाणी तापलेला अंदाज घेऊन जेवढं लागतं तेवढं आपण घेतो. पण हा अंदाज कितपत खरा, त्याचं मोजमाप अचूक असतं का, किती तापलं आहे हे आपल्याला कळतं का, नाही कळत. तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टर जसं आपण पाणी तापलं तसं हात लावून बघून किती ताप आला आहे सांगू शकत नाही. तर डॉक्टर तुम्हाला ताप आलेला पाहण्यासाठी काय करतात, तुमच्या काखेत किंवा तोंडात एक काचेची नळी देतात. ती काचेची नळीच म्हणजे तापमापी आहे. तुमच्या शरीराचं तापमान नेमकं किती आहे हे दर्शवण्यासाठी ते त्या तापमापीचा उपयोग करतात. व्हेन अ सबस्टन्सेस गेट्स हीट इट बिकम्स वॉर्म अँड देन हॉट. वी पुट आवर हँड ऑर फिंगर इन द वॉटर अँड जज हाऊ हॉट इट, बट दॅट इज नॉट अन ॲक्युरेट मेजर. when we going to the doctor for fever and doctor put your mouth a glass pipe that called thermometer, and then they told you how many fever in your body. So this is the thermometer. हे थर्मामीटर काय करतं, ताप मोजायचं काम करतं. अशा पद्धतीने थर्मामीटर असतं काचेच्या नळकंड्यामध्ये. खाली जो लाल दिसतो भाग तो असतो मर्क्युरी, म्हणजे पारा. यामध्ये पारा हा एकमेव द्रव धातू आहे. लिक्विड असलेला हा एकमेव धातू आहे, मेटल. तर तो यामध्ये वापरलेला आहे. आणि याच्या बाजूला इकडं अंक दिलेले असतात. जसं तापमान वाढेल तसं हे पारा वर जातो. जिथं तापमान असेल तिथं तो येऊन थांबतो.
त्यालाच ॲक्युरेट तापमापीच्या माध्यमातून आपण तापमान मोजतो. आता तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात आणि ते मोजण्यासाठी त्याचं जे एकक आहे ते अंश सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस हे युनिट आहे. डिग्री सेल्सिअस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. व्हॉट इज द यूज ऑफ थर्मामीटर? अ थर्मामीटर इज यूज्ड टू measure temperature. There are several types of thermometers available. तापमापे ह्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सध्या तर आता डिजिटल थर्मामीटर आलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर आकडे पडतात तापमापीमध्ये. तर अशा पद्धतीची ही तापमापीची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तापमापीचा उपयोग आपण लक्षात घेतला. आता आपण पाहिलं हे मोजमाप करण्यासाठी ज्या काही पदार्थाच्या तापमानानुसार काही गुणधर्म आहेत पदार्थाचे, त्यांच्यात आपण माहिती घेऊया. सर्वसाधारण जर आपण बघितलं, पाण्याचं तापमान म्हणजे त्याचं बॉइलिंग पॉईंट जो आहे, बॉइलिंग ऑफ वॉटर, हा 100 अंश सेल्सिअस आहे, 100 डिग्री सेल्सिअस. आणि गोठणबिंदू जो आहे म्हणजे फ्रीजिंग वॉटर, गोठणांक जो आहे तो 0 डिग्री सेल्सिअस आहे. पुढं आपण काय आहे ते माहिती पाहू. हवेचं जे तापमान आहे साधारणपणे विंटर नाईट म्हणजे हिवाळ्यामध्ये 15 डिग्री सेल्सिअसपेक्षा पण कमी असतं आणि तेच उन्हाळ्यामध्ये 35 अंश डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतं. फ्रीजचं तापमान जर आपण बघितलं, साधा आपण फ्रीज दरवाजा उघडल्यानंतर जे तापमान त्या ठिकाणी असतं ते 5 अंश डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी. आणि तेच जर आपण बघितलं तर फ्रीजर म्हणजे आत बर्फ ठेवण्यासाठी जी जागा पेटी असते फ्रीजमध्ये त्याला फ्रीजर म्हणतो. त्या फ्रीजरचं तापमान आहे जवळपास -18 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी. आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे म्हणजे शरीराचं तापमान हे जवळपास सरासरी 37 अंश सेल्सिअस इतकं असतं. ह्याच्यापेक्षा जास्त झालं तर आपल्याला ताप आला असं आपण म्हणतो. आता आपण पाहू बॉइलिंग म्हणजे काय. बॉइलिंग म्हणजे उत्कलन. आता हे उत्कलन म्हणजे उकळणे, साधा शब्दात अर्थ सांगायचा झाला तर उकळणे. पाण्याचं कुठलाही द्रव पदार्थ किंवा कुठलाही पदार्थ ज्या तापमानाला उकळायला लागतो त्याला त्याचं उत्कलन म्हणतात. आणि ज्या तापमानाला तो उकळतो तो उत्कलन बिंदू म्हणतात. पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असतं. बघा, आपण ओले कपडे वाळायला टाकतो, टाकल्यानंतर त्यातलं पाणी बाष्पीभवन झाल्यामुळे निघून जातं आणि कपडे वाळतात. म्हणजे सतत पाण्याचं बाष्पीभवन होऊन जातं. फरशी पुसल्यानंतर फरशीवर पाणी राहिलं असतं, थोड्या वेळाने ते पाणी निघून जातं. मग जातं कुठं ते, तर त्याचं बाष्पीभवन झालेलं असतं, इव्हॅपोरेशन. वॉटर इज कंटिन्युअसली इव्हॅपोरेटिंग. वी नो दॅट वॉटर स्पिल्ड ऑन द फ्लोअर ड्राईज अप स्लोली ऑन इट्स ओन. दिस इज द इव्हॅपोरेशन. व्हॉट हॅपन्स व्हेन वॉटर बॉइल्स? जेव्हा पाणी उकळायला लागेल तेव्हा काय होतं? बघा, एखाद्या वेळी तुम्ही पाणी शेगडीवर पाणी तापवायला ठेवल्यानंतर पहिल्यांदा हळूहळू पाणी तापायला लागतं आणि नंतर मग त्यातून भराभरा बुडबुडे यायला लागतात. आणि बुडबुड्या ज्यावेळी यायला लागतात त्यालाच आपण म्हणतो पाण्याचं उकळणं. आणि मग त्याची हळू वाफ व्हायला लागते आणि ती वाफ हवेत मिसळायला लागते. देन व्हेन water kept on a stove attains a particular temperature, then evaporation takes place in all part of the body of water. Then we see water bubbles rising at faster and faster rates to the surface and stream mixing in the air. This is called boiling of water or ebullition. यालाच आपण पाण्याचं उकळणे म्हणतो किंवा उत्कलन म्हणतो. बुडबुड्यानंतर शुद्ध पाण्याचं समुद्र सपाटीला उत्कलन 100 डिग्री सेल्सिअस तापमानाला होते. म्हणजेच पाण्याचा उत्कलन बिंदू हा 100 आहे, 100 अंश सेल्सिअस आहे. त्याला आपण काय म्हणतो? बॉइलिंग पॉईंट, उत्कलन बिंदू. त्यानंतर ज्यावेळी हे पाणी थंड व्हायला लागतं त्या पाण्याचं वाफ ज्यावेळी थंड व्हायला लागते त्या वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं. त्याला पाण्याचं संगणन म्हणतात. दिस इज अ कंडेन्सेशन. दिस प्रोसेस
व्हेन द वॉटर वेपर कूल्स इट इज कन्वर्टेड इंटू वॉटर अगेन. दिस प्रोसेस इज कंडेन्शन्स. त्यालाच आपण कंडेन्शन्स म्हणतो. कंडेन्शन्स ऑफ स्टीम ऑल्सो टेक्स प्लेस ॲट 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचं संगणनसुद्धा 100 डिग्री सेल्सिअसलाच व्हायला सुरुवात होते. म्हणजे पाण्याचा उत्कलन बिंदू आणि संगणन बिंदू एकच आहे. इट मीन्स दॅट द बॉइलिंग पॉईंट अँड कंडेन्सेशन पॉईंट ऑफ वॉटर आर सेम. आता हे झालं पाण्याचं उत्कलन. समजा तुम्हाला पाण्याचं उत्कलन म्हणजे काय, पाण्याचा उत्कलन बिंदू कोणता 100 सेल्सिअस आणि संगणन बिंदूसुद्धा 100 सेल्सिअस. आता हे झालं नुसतं पाणी. याच पाण्यात जर समजा तुम्ही मीठ थोडं टाकलं आणि त्याला उकळायला उकळलं आणि त्याचं तापमान बघितलं तर तुम्हाला निश्चित फरक जाणवणार. कारण त्याच्यामध्ये आपण काय टाकलं आहे, कोणता तरी इतर दुसरा पदार्थ टाकला आहे. मीठ टाका, साखर टाका, काहीतरी टाका, तो उकळायला वेळ लागणार. बघा चहाचं उकळणं, नुसता चहा करताना आपण ज्यावेळी पाण्यामध्ये साखर पावडर टाकतो त्यावेळी उकळायला वेळ लागतो. तेच पाणी लवकर उकळतं की नाही बघा. म्हणजे त्याचा उत्कलन बिंदू हा वेगळा होतो. आता त्यानंतर फ्रीजिंग पॉईंट, गोठण बिंदू किंवा फ्रीजिंग म्हणजे गोठणांक. ज्यावेळी फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते त्यावेळी त्याचे तापमान कमी कमी होत जातं आणि मग त्याचं एका ठराविक तापमानाला आलं ते पाणी तर त्याचं काय होतात, बर्फ बनतो त्याचा पाण्याचा. ज्या तापमानाला तो बर्फ बनतो ते तापमान म्हणजे त्या पाण्याचा गोठणांक किंवा गोठणबिंदू. पाण्याचं बर्फ ज्या स्थितीला तापमानाला होतं ते तापमान म्हणजे त्या पाण्याचा गोठणबिंदू. व्हेन द वॉटर केप्ट इन द फ्रीज or on ice becomes cooler and cooler, that is its temperature falls. At a certain temperature water does not get any cooler but starts freezing and forms ice. The temperature at which this happens is called a freezing point of water. यालाच पाण्याचा गोठण बिंदू म्हणतात. तो आहे 0 डिग्री सेल्सिअस. म्हणून पदार्थाचे तापमान 0 सेल्सिअसहून कमीसुद्धा होऊ शकतं. पण पाण्याचा जो गोठणबिंदू आहे तो मात्र 0 डिग्री सेल्सिअस आहे. 0 डिग्री सेल्सिअसला पाणी हे बर्फ होतं म्हणजे गोठतं. पण त्याच्या खालीसुद्धा आपण नेऊ शकतो तापमान. फ्रीझरमधलं जर आपण बघितलं तर -18 असतं, उणे 18 सेल्सिअस असतं. 0पेक्षा कमी झालं तापमान तर त्याला उणे म्हणतात, मायनस म्हणतात. -18 degrees Celsius is the temperature of freezer. When ice gets heat, it start melting or changing into the liquid state. ज्यावेळी पुन्हा बर्फाला उष्णता मिळाली की ते वितळू लागतं. त्याला मेल्टिंग म्हणतात, आईस मेल्टिंग म्हणजेच विलयन. त्यालासुद्धा बर्फाचं विलयनसुद्धा 0 सेल्सिअसलाच होतं. म्हणजे पाण्याचा गोठणबिंदू आणि विलयन बिंदू हा सारखाच असतो. इट मीन्स दॅट द फ्रीजिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड द सेम. सो ईच सबस्टन्सेस हॅज अ स्पेसिफिक बॉइलिंग पॉईंट विच इज ऑल्सो इट्स कंडेन्सेशन पॉईंट. म्हणजे प्रत्येक पदार्थाचा जो विशिष्ट उत्कलन बिंदू असतो तोच त्याचा संगणन बिंदू असतो आणि प्रत्येक पदार्थाचा गोठण बिंदू असतो तोच त्याचा विलय बिंदूसुद्धा असतो. पदार्थ गरम होत असताना ज्या तापमानाला उकळतं आणि थंड होतं, उकळतं त्याला उत्कलनांक म्हणतात, थंड होतं त्याला संगणन म्हणतात. आणि ज्या तापमानाला गोठतो त्याला गोठणांक म्हणतात आणि ज्या तापमानाला तो गरम होऊन वितळायला लागतो त्याला विलयन म्हणतात. ही अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. इथं बघा, पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्याचं उत्कलन होतं आणि पहिला विलयन नंतर उत्कलन होत जातं. त्याच्यानंतर थंड होत असताना संगणन होतं. संगणन म्हणजे पाणी होऊन मग ते परत गोठवायला जायला लागतं. संगणन पहिला होणार, मग गोठायला जाणार, वाफ होणार, द्रव होणार आणि परत वाफ होणार. अशा पद्धतीने हे इथं बर्फ वितळायला लागतो, पाणी होतं, उकळायला लागतं. इथं वायू, वाफ, त्याचं हे द्रव होतं, परत ते गोठायला लागतं
अशा पद्धतीनं हे पदार्थाची उष्णता इथं वाढवत असताना कमी होत असताना ही प्रक्रिया या ठिकाणी घडते. आता काही प्रत्येक वस्तूला त्याचा उत्कलन बिंदू असतो, गोठण बिंदू असतो. म्हणूनच पाऱ्याचा हा गोठण बिंदू आणि उत्कलन बिंदू हा श्रेष्ठ असल्यामुळं तापमापीमध्ये पारा वापरला जातो. मर्क्युरी इज मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इज ग्रेट, सो इट इज यूज्ड इन दी थर्मामीटर. आता इथं मेणबत्तीचा बघा, गोठण बिंदू 60 अंश सेल्सिअस आहे आणि उत्कलन बिंदू 350 अंश सेल्सिअस आहे. प्लॅस्टिकचं गोठण बिंदू 250 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे आणि उत्कलन बिंदू 954 अंश सेल्सिअसपेक्षा 954 अंश सेल्सिअस आहे. लोखंडाचा गोठण बिंदू बघा 1535 अंश सेल्सिअस आणि उत्कलन बिंदू 2862 अंश सेल्सिअस. अशा पद्धतीने इथं आता ह्या अवस्थांतरांचे उपयोग काय आहेत म्हणजे चेंज इन फिजिकल स्टेट. व्हॉट इज द व्हेरियस युजेस ऑफ दिस फिजिकल स्टेट. पॅराफिन वॅक्स मेण वितळून मेणबत्त्या बनवण्यासाठी कारखान्यामध्ये उपयोग होतो. बर्फ फॅक्टरीमध्ये याचा उपयोग होतो. गोठवलेला कार्बन शुष्क बर्फ त्याला गोठवलेला कार्बन डायऑक्साईड म्हणतात. आईस्क्रीम तयार करताना ते थंड ठेवण्यासाठी उपयोग होतो. कॅन्डल्स आर मेड बाय मेल्टिंग पॅराफिन फॅक्स. देन सॉलिड कार्बन डायऑक्साईड ड्राय आईस इज यूज्ड टू मेक आईस्क्रीम अँड टू कीप इट फ्रोझन. द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी आणि पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. म्हणजे लिक्विड नायट्रोजन यूज्ड इन ॲनिमल हजबँड्री. म्हणजे आपल्या ज्या पेशी आहेत किंवा पशूंचे जे काही मांस वगैरे आहे ते टिकवून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग होतो. नायट्रोजन हे वायुरूप आहे, त्याचं द्रवरूप करून मग ते वापरलं जातं. वाळू वितळून काच बनवली जाते. तर वाळूचे जे कण आहेत ते सँड त्याला सिलिका म्हणतो. इट इज मेल्टेड टू मेक ग्लास. त्याचबरोबर सोनं, चांदी, लोह वगैरे सगळे जे काही धातू आहेत ते वितळून त्यांच्यापासून धातू तयार करून वेगवेगळ्या वस्तू लोखंडापासून सळी वगैरे करतात. सोन्या चांदीचे दागिने बनवतात. हे वितळल्यामुळे झालं ना. म्हणजे त्याचं स्थायूचं द्रवरूप केल्यामुळंच त्या वस्तू आपण बनवलं. अवजारे, लोखंडी अवजारं आहेत. स्टीलची भांडी, पितळची भांडी, तांब्याची भांडी ही सगळी ते जे धातू आहे ते वितळवूनच मेल्टिंग करून त्याच्यापासून ते सगळे साहित्य बनवले जातात. अशा पद्धतीने हे त्याचे काय आहेत उपयोग आहेत. इथं आपण थांबूया.